नमस्कार मंडळी, आईचे किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी सफेद ढोकळा करत आहे बरं का। तर त्यासाठी मी उडदाची डाळ अर्धी अर्धी वाटी आणि त्याच वाटीने मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। तर आता हे मी एकत्र भिजत घालते बरं का 3 तासासाठी। हा झटपट ढोकळा आहे बरं का। हे सगळं असं व्यवस्थित धुवून घ्यायचं। 2-3 पाणी ह्याची बदलायची बरं का, जर स्वच्छ पाणी येत नाही तोवर। आता हे भिजलेले मिश्रण जे आहे हे मिक्सरला आपण बारीक दळून घ्यायचं बरं का। ह्यात पाण्याचं प्रमाण आपल्या बॅटरला जेवढं लागते ढोकळा करताना तेवढं ते प्रमाण घालून हे मिक्सरला एकदम बारीक दळून घ्यायचं बरं का। एकदा मी जे प्रमाण घेतलेलं आहे व्हाईट ढोकळा करण्यासाठी, हा इन्स्टंट ढोकळा आहे बरं का। एकदा हा ढोकळा माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा। माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईबर करा बरं का। तर आता हे सगळं मिश्रण मी असं बारीक करून घेते। अतिशय उत्तम चवीचा हा ढोकळा तयार होते बरं का। फक्त तांदूळ आणि उडदाची डाळ। तर आता ह्या ढोकळ्यासोबत खायची जी आपण चटणी खातो त्यासाठी मी ही कोथिंबीर बारीक करून घेते। कोथिंबीर मी स्वच्छ नीट करून धुवून घेतलेली आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं। ह्यात फुटण्याची डाळ घालायची। ओल्या खोबऱ्याची पण चटणी सुंदर होते, पण मी आज फुटण्याची डाळ आणि सुकं खोबरं घालते। आता ह्या खोबऱ्याचे बारीक बारीक चॉप करून घ्यायचे। ही पण चटणी अति स्वादिष्ट तयार होते। किसून घेतले तरी पण चालते बरं का। लसणाच्या 2 ते 3 कुड्या घालायच्या। आणि 1 मिरची घालायची। एकदा हा ढोकळा हे जिरे घालायचे, थोडंसं आलं घालायचं आणि मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं। आता एका भांड्याला मी तेल लावून घेणार आहे आणि कुकरमध्ये हे भांडं ठेवून पाणी उकळायला ठेवायचं बरं का। आपण हे तोपर्यंत आपण हे बॅटर तयार करून घेणार आहे। आता हे बॅटर तयार करत असताना ह्याला एकसारखं एकाच अँगलने हलवायचं बरं का। तुम्ही जेवढं हे बॅटर फिटचिला, जेवढं ते तुम्ही एकाच अँगल म्हणजे असं फेटून घेशीला तेवढं हे पल्पी होते बरं का। जेवढं बॅटर पल्पी तेवढं तुमचा ढोकळा खाण्यासाठी जाळीदार तयार होते। बॅटर हलवणं हे ह्यातला मेन पॉईंट आहे। जेवढं तुम्ही ते एकसारखं तुम्ही ते चमचा हलवत राहशीला तेवढं तुमचं बॅटर हे एकदम छान जाळीदार ढोकळा तयार होते बरं का। हे चवीपुरतं मीठ घालायचं। एकदा हा ढोकळा तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा बरं का। आता हे मीठ पण आपण ह्यात व्यवस्थित ॲड करून घ्यायचं।
कधी कधी मी ह्या बॅटरमध्येच साखर घालते, म्हणजे ते शिजतानाच की नाही त्याला एकसारखं स्वाद येतोय. हे बघा, हे असं हे जर कंटेन असे हे जे ह्या प्रमाणात आपण ते बॅटर पातळ करून घ्यायचं आहे. आता मी ह्यात खायचा सोडा घालते बरं का, इनो घालणार नाही आहे मी. खायचा सोडा घालायचा, परत बॅटर चांगलं ढवळून घ्यायचं. फक्त ढवळताना उलटं सुलटं ढवळायचं नाही, एका अँगलनं ढवळत राहायचं याला. आता मी पहिल्यांदा ह्या पातल्यात काढायच्या अगोदर सुद्धा ह्या डब्यात ते चांगलं 15 ते 20 मिनटं चांगलं फेटून घेतले बरं का. मग झाकून ठेवलं होतं मी ते 3 तासासाठी. आता तेल लावलेल्या भांड्यात हे बॅटर सगळं घालून घ्यायचं आणि ह्या कुकरमध्ये हे शिजवून असं तयार होतं बघा. आता शिजले की नाही बघायसाठी असं काहीतरी असं चाकू किंवा टूथपिक काहीतरी घ्यायचं आणि बघायचं. तर या टोक जर व्यवस्थित कोरडवून बाहेर पडत असेल आपलं बॅटर शिजलेलं आहे समजायचं. तर आता हे आपलं बॅटर शिजून तयार झालेलं आहे. असं हे पल्पी तयार होते बघा, मस्त अतिशय स्वादिष्ट आणि चवीचा ढोकळा तयार होते. ह्याला जास्त वेळ पण लागत नाही, 4 ते 5 तास हा ढोकळा तयार होते. 3 तास भिजवायचं, 3 तास बॅटर झाकून ठेवायचं. आता एका भांड्यात मी चटणी आपण जे खाणार त्यासाठी तेल घातलेलं आहे, त्यात मोहरी तडतडून घ्यायची, त्यात जिरे घालायचे, जिरे पण चांगले भाजून घ्यायचे, तीळ घालायचे. हे चांगलं मिश्रण असं मस्त त्याला तडका मारून घ्यायचा बरं का. त्यात घातलेले तीळ कसे पटापट उडून बाहेर पडल्यात. हे कढीपत्ता आणि अर्धा चमचा धने, साबुत धने घालायचे. असं मिश्रण झालं की गॅस बंद करायचा आणि मग दळलेली साखर घालायची. जर तुम्ही गॅस सुरू असताना साखर घातली त्याच्या गुठळ्या व्हायची शक्यता असते बरं का. साखर घालून झाल्यानंतर आता ह्यात थोडंसं मी अर्धा फुलपात्र पाणी घालते. परत गॅस सुरू करायचा, अर्धा फुलपात्र पाणी घालायचं आणि हे सगळं मिश्रण छानपैकी उकळून घ्यायचं. आता ही एक उकळी आल्यानंतर हे बॅटर आपण जे आता ढोकळा ते कट केलेलं आहे त्यावर ते सगळीकडनं व्यवस्थित चमच्यानं ओतून घ्यायचं. तुम्हाला हा माझा ढोकळा कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. असा ढोकळा खाण्यासाठी नाश्त्याला, चहासोबत, सकाळच्या नाश्त्याला अतिशय उत्तम होते, पोटभरीचं बरं का, आणि सोबत चटणी. आता त्या ताटासोबत चटणीचा फोडू टाकत नाही मी, कारण ते पहिल्यांदा तुम्हाला पूर्ण प्रोसिजर दाखवलीच आहे मी चटणीची. असा हा ढोकळा तयार होते, मस्त पांढरा व्हाईट. नंतर ह्यात मी हळद घातली नाही, कलर असा पण छान दिसतोय. धन्यवाद.